तर हॅलो मित्रांनो, आज आपला गवारचा दुसरा खोडा आहे. तर बघूया किती निघते. माझा अंदाज आहे मित्रांनो 5 किलोच्या वरच निघेल. तर बघूया संध्याकाळी मग मी व्हिडिओ काढेन, त्याच्यामध्ये सांगेनच किती निघते ती गवार. तर चला मित्रांनो, आज तोडावी लागेल गवार. आज जरा टाईम लागेल, कारण 5 किलोच्या वर निघेल असं वाटतं मला. तर चला दाखवतो मित्रांनो, गवार जाड लागले एकदम. तर मित्रांनो हे बघा, गवत सगळं काढून झालं आहे. आता मोकळी गवार झाले. ही बघा, भारी दिसते. लहानच आहे पण हळूहळू वाढेल. आता मोकळी झाली ना, त्याच्यामुळं मग खत पण दिलं आणि पाणी पण दिलं तर वाढ होईल त्याची असं वाटतं. आणि फक्त याच्या वरचं शेत आहे, त्यातलं थोडंसं गवत राहिले. तर यातलं तर काढून झालं. आता फक्त पाणी खत मग द्यावं लागेल, मग वाढ होईल त्याची आणि शेंगा पण लागतील. मित्रांनो तुम्हाला शेंगा दिसत असतील, ह्या बघा झाड लागले ते. मित्रांनो तर सगळ्या तोडाव्या लागतील. सगळ्या लाईनमध्ये एक एक लाईन घेतो आम्ही आणि मध्ये वाफ्याच्या मधून जातो तोडायला. हे बघा मित्रांनो, 5 किलोच्या वर तर निघेलच मित्रांनो. तर मित्रांनो पाणी लावलं होतं, त्याच्यामुळं शेंगा पण लगेच वाढ झाली. तोडायच्या अगोदर मित्रांनो 1-2 दिवस पाणी द्यायचे आणि नंतर तोडायची. वजन पण भरते आणि मोठी पण वाढते लगेच. तर मित्रांनो नंतर मग मोगऱ्यात गेलो, तर थोड्या कळ्या निघत होत्या, मग त्या काढल्या. तर हे बघा, एक एक कळी होती जिकडे तिकडे, बारक्या आहेत. काही दिवसांनी निघतील. उद्यापासून द्याव्या लागतील थोड्या थोड्या तरी. तर ह्या बघा, असे एक एक मी तोडत होतो. तर मित्रांनो गवत तर नाही, आपल्या मोगऱ्यात सगळं हे करून साफ केलं आहे आपण. एकदम भारी दिसतं आता मोकळे एकदम. तोडायला पण मजा येते कळ्या. आणि उन्हाचे तर सकाळी आता काढावे लागतील. हे बघा, कळ्या बारक्या आहेत अजून. ते आणि हे वेल्यासारखे निघतात मित्रांनो, ती तोडावी लागतात कारण ती खतावर लगेच वाढतात. ती दिसली की तोडतोच मी. त्याचा काही फायदा नसतो झाडाला, त्याच्यामुळं ते जास्ती खत शोषून घेतं आणि वाढ होते त्याची. त्याच्यामुळं ते तोडून टाकायचं. तर मित्रांनो आता उन्हाळा आहे, तर पाणी मोगऱ्यांना लागतं जास्त. आठवड्यातून तरी द्यावंच लागतं, 3-4 वेळेस तरी. 3-4 खूप होईल. तर मित्रांनो थोड्याशा काढल्या आज. 2 दिवस काढल्या, ते आता उद्यापासून द्यावे लागतील थोड्या थोड्या तरी, कारण हळूहळू वाढतील आता आपले. नंतर मग मित्रांनो आम्ही 2 वाजता गवार तोडायला सुरुवात केली. तर जास्त होती, तर टाईम लागत होता एक एक रांग पाडायला. एका रांगेची अर्धा किलो अशी निघत होती. तर कंबर पण फार दुखत होती मित्रांनो, पण सगळी तर तोडायचीच होती, त्याच्यामुळं मग सगळी तोडली हळूहळू. आणि व्हिडिओ काढायला सांगितलं होतं मित्राला, आणि मी तर गवार तोडायलाच होतो, आम्ही तिघी. तर मी बघत होतो कॅमेऱ्याकडे, व्हिडिओ चांगला हा काढेल की नाही ते मला वाटत होतं. पण काढला होता त्यानं चांगला. आणि झूम करायला पण त्याला सांगितलं, तर थोडं थोडं झूम करून दाखव. ते बघा, मी ओटी बांधली ती कमरेला आणि टोपी पण भरली ती. ऊन लागत होतं मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे आता ऊन खूप लागतं, त्याच्यामुळं टोपी घातली ती मी. तर मित्रांनो टाईम लागत होता तोडायला, तरी आम्ही घाई करत होतो. मित्रांनो आम्ही काढत होतो तरी थोड्या रांगा राहिल्या होत्या. नंतर एक माणूस अजून वाढलं, म्हणजे टोटल 4 झालो. तशा करून संपवली, थोडीच राहिली होती मग, तर ती पण काढली गवार. आणि नंतर मग दुसऱ्या शेतात आलो, त्यातली पण थोडी थोडी निघायला लागली मित्रांनो. यातली एवढी रोपं भारी नाही, पण झाली थोडी, हळूहळू होईल सगळ्या शेतातली. तर 2 शेतातली आज काढली. वरचं शेत होतं त्यातली जास्त काढली, आणि खालचं शेत आहे त्यातली थोडीशी, आणि बाकीचे 2 यातली नाही निघत. पुढच्या खोड्याला निघेल वाटतं. तर मित्रांनो हे बघा शेंगा
गवारची अशा तोडत होतो मी. तर हे बघा गवत सगळं काढलं आहे, त्याच्यामुळे आता याची वाढ लगेच होईल. आणि हे शेतातली काढली आणि ते पुढं 2 शेत आहे त्यातली पुढच्या खुड्याला निघेल मित्रांनो. तर हळूहळू वाढेल, मेहनत पण जास्ती करावी लागेल. तर यातली काढली मित्रांनो. तर आज झाले 12 किलोमध्ये 10 किलो वाढले मित्रांनो. पहिल्यांदा आपण खुडा केला तेव्हा 2 किलो होती, आज 12 किलो झाली, म्हणजे 10 किलो वाढली मित्रांनो.